ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. हरे कृष्णा. नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत. मी राजपती दास आणि आपण पाहत आहात मराठी भगवद्गीता कोर्स, ज्यामध्ये आपण भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकावर चर्चा करत आहोत. आपण अजूनही या मराठी कोर्समध्ये भगवद्गीता कोर्समध्ये सहभागी झाला नसाल तर व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे खाली डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शनमध्ये, ती जॉईन करा आणि या कोर्समध्ये सहभागी व्हा, जिथे आपल्याला सर्व अपडेट्स या कोर्सबद्दल दिले जातील. तर आत्तापर्यंत आपण पहिल्या 4 श्लोकांवर चर्चा केलेली आहे. त्याच्या आधी भगवद्गीतेचा इतिहास पाहिलेला आहे. श्लोक पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा यांवर आपण विस्तृत चर्चा केलेली आहे. आपण हे सर्व व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा, ज्याद्वारे आपल्याला हा फ्लो जो आपण चर्चा करत आहोत ते व्यवस्थित समजेल. तर आज आपण 5वा आणि 6वा श्लोक याच्यावर चर्चा करणार आहोत पहिल्या अध्यायातील. त्याच्या आधी नेहमीची नम्र विनंती, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. कमेंटमध्ये आपले अभिप्राय, सूचना, काही प्रश्न असतील किंवा आपण या व्हिडिओतनं काय शिकलात ते नक्की लिहा. काही नसेल तर हरे कृष्ण, जय श्रीराम, रामकृष्ण हरी काहीतरी लिहून आपल्या आशीर्वादाची एक पोचपावती या आपल्या मेहनतीसाठी या कमेंट सेक्शनमध्ये काहीतरी लिहून नक्की द्या. तर आपण आता सुरुवात करत आहोत. श्लोक 5वा आणि 6वा. त्याच्या आधी आपण पाहू चौथ्या श्लोकात काय घडलंय. चौथ्या श्लोकात दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणत आहे, येथे या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. आपण पाहिलं दुर्योधन द्रोणाचार्यांकडे गेला आणि पांडवांच्या सैन्याचं वर्णन करू लागला द्रोणाचार्यांना. तिथे हा श्लोक येतो. आता तो पुढे 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये सुद्धा पांडवांच्या सैन्यातील काही महान धनुर्धार्यांची, काही योद्ध्यांचं वर्णन करत आहे. तर आज आपण 2 श्लोक पाहणार आहोत. यात अनेक योद्ध्यांची नावं आहेत. तर हे श्लोक पुढील प्रमाणे आहेत. धृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुंतीभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. तर यामध्ये अनेक योद्ध्यांची नावं आहेत. या 2 श्लोकांचे शब्दशः अर्थ पुढील प्रमाणे आहेत. आपण वाचणार नाही, ज्यांना वाचायचं ते पॉज करा आणि वाचू शकता. श्लोक 5वा याचे शब्दशः अर्थ आणि श्लोक 6वा याचे शब्दशः अर्थ अशा प्रमाणे आहेत. आपण आता भाषांतर वाचणार आहोत. श्लोक 5वा. तेथे श्रेष्ठ, शूरवीर आणि बलशाली असे धृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शैब्य यांच्यासारखे योद्धे आहेत. आणि पुढच्या श्लोकामध्ये अजून योद्ध्यांची नाव आहेत. तेथे पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रापुत्र म्हणजेच अभिमन्यू आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत. इथे दुर्योधन अनेक योद्ध्यांची नावं सांगत आहेत. तर या 4, 5, 6 श्लोकांमध्ये जवळपास 19-20 योद्ध्यांची नावं दुर्योधन ही द्रोणाचार्यांना सांगत आहे. तर आता आपण हा 5वा आणि 6वा श्लोक एक एक पाहूया. एक एक योद्ध्याचं नाव पाहू, थोडक्यात त्या योद्ध्यांबद्दल चर्चा करू. कारण ही नावं येत आहेत या योद्ध्यांची, हे खूप महान व्यक्तिमत्व आहेत. तसं पाहायला गेलं तर पांडवांची सेना ही 7 अक्षौहिणी होती. त्यातील फक्त 19-20 जणांची नावं इथे येतात. याचा अर्थ दुर्योधनाला हे जे योद्धे आहेत ते खूप महत्त्वाचे वाटत आहेत युद्धामध्ये, आणि ते होते महत्त्वाचे. खूप पराक्रमी, खूप शूरवीर असे योद्धे होते. आणि त्यातले काही जण हे सेनापती होते पांडवांच्या सैन्यातले. सरसेनापती धृष्टद्युम्न होते. पण त्यांच्यासोबत जे 7 अक्षौहिणी सेना होती, त्या 7 अक्षौहिणी सेनेचे एक अक्षौहिणीचे एक सेनापती होते. त्यांचंही वर्णन आपण या चर्चेमध्ये करणार आहोत. तर इथे या सर्व योद्ध्यांचा इतिहास किंवा त्यांची जी परंपरा आहे ते कुठून आलेले आहे त्याची थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत. तो पहिलं नाव येतं धृष्टकेतू. तर हा जो धृष्टकेतू आहे हा चेदी राज्यातील जो शिशुपाल होता, जो भगवान श्रीकृष्णांचा आतेभाऊ होता. त्या शिशुपालाचा वध भगवान श्रीकृष्णांनी केला. त्या शिशुपालाचा मुलगा हा धृष्टकेतू. भगवान श्रीकृष्णांचे वडील हे वसुदेव, आणि वसुदेवांची बहीण जिचं नाव होतं श्रुतशुभा किंवा काही ठिकाणी श्रुतश्रवा असंही नाव आहे. तर वसुदेवांची बहीण म्हणजे भगवान श्रीकृष्णांची आत्या, तिचा विवाह झाला राजा दमघोष, जे चेदी साम्राज्यातील एक राजा होते. त्यांची महान परंपरा आहे, राजवंश आहे चेदी साम्राज्याचा. आणि त्यांचा दोघांचा पुत्र म्हणजे हा शिशुपाल.
तर शिशुपाल याच्या मनात लहानपणापासूनच भगवान श्रीकृष्णांप्रती भयानक द्वेष, मत्सर, राग. जेव्हा हा जन्मला तेव्हा त्याच्या शरीरामध्ये एक प्रकारे व्यंग होतं. त्याला 4 हात होते आणि 3 डोळे होते. आणि एक आकाशवाणी झाली शिशुपालाच्या जन्माच्या वेळेस, की ज्या व्यक्तीच्या स्पर्शाने याचे 2 हात आणि हा डोळा गळून पडेल किंवा काम करणं बंद करेल, त्या व्यक्तीद्वारेच या शिशुपालाचा मृत्यू होणार आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्णांचा स्पर्श झाला शिशुपालाला सर्वप्रथम, तेव्हा त्याचे दोन्ही हात गळून पडले आणि त्याचा 3रा डोळा बंद झाला. तेव्हा त्यांच्या आत्याला, भगवान श्रीकृष्णांची आत्या श्रुतश्रवा, हिला समजलं की भगवान श्रीकृष्णांद्वारेच शिशुपालाचा मृत्यू होणार आहे. तेव्हा तिने विनंती केली की कृपया तुम्ही ह्याला माफ करा, ह्याचे जे अपराध होतील, ह्याच्याद्वारे जे अपमान होतील, जे अपराध होतील ते माफ करा. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या आत्याला वचन दिलं की ते 100 अपराध मी माफ करेन, पण त्याच्या पुढे मी सहन नाही करणार. अशा पद्धतीने या शिशुपालाचा जन्म झाला. आणि जेव्हा हा मोठा झाला, राजगादीवर बसला, राजा झाला चेदी साम्राज्याचा, तेव्हा जेव्हा राजसूय यज्ञ करण्याचं ठरवलं युधिष्ठिर महाराजांनी, तेव्हा त्यांचा राजसूय यज्ञाचा घोडा घेऊन सर्व राज्यांमध्ये तो घोडा फिरवला जात असे. आणि सर्व राज्यांची, सर्व तिथल्या राज्य करणाऱ्या राजांद्वारे अनुमती दिली जायची की आम्ही यांना चक्रवर्ती सम्राट म्हणून स्वीकार करतो, नाहीतर तिथे युद्ध व्हायचं आणि त्या युद्धामध्ये त्या राजांना हरवावं लागायचं. राजसूय यज्ञ करणं एवढं सोपं नव्हतं. तेव्हा हा जो घोडा जेव्हा चेदी साम्राज्यात गेला तेव्हा शिशुपालाने स्वागत केलं. तो म्हणाला की मी युधिष्ठिर महाराजांप्रती मला खूप आदर आहे, प्रेम आहे, आणि त्यांना मी स्वीकार करतो चक्रवर्ती सम्राट म्हणून, आणि मी यज्ञासाठी यायला तयार आहे. तेव्हा शिशुपाल यज्ञामध्ये आला. आणि शिशुपालाचं पांडवांशी खूप चांगलं नातं होतं. त्यांच्याबद्दल त्याच्या मनामध्ये काही घृणा नव्हती. पण जेव्हा यज्ञामध्ये आल्यानंतर शिशुपालाने पाहिलं की यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान हा भगवान श्रीकृष्णांना देण्यात आलेला आहे, तेव्हा त्याच्या मनातील भगवान श्रीकृष्णांप्रती असलेली जी मत्सर्याची भावना आहे, जी घृणा आहे, जो राग आहे, जो द्वेष आहे, तो बाहेर आला. आणि त्याने खूप अपमान करण्यास सुरुवात केली. भगवान श्रीकृष्णांचे अपमान केले, भीष्मदेवांचा अपमान केला, द्रौपदीचाही अपमान केला. आणि जेव्हा 100 अपराध भरले, 100 अपमान झाले, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी या राजसूय यज्ञामध्ये सुदर्शन चक्राद्वारे या शिशुपालाचा वध केला. आणि अशा पद्धतीने वध केला ज्याला ब्लडलेस सर्जरी म्हणतात. रक्ताचा एक थेंबही त्या राजसूय यज्ञाच्या ठिकाणी, त्या क्षेत्रामध्ये पडला नाही, नाहीतर यज्ञ पूर्णपणे भ्रष्ट झाला असता जेव्हा तिथे रक्तपात जर झाला असतं तर. त्यामुळे एकही थेंब रक्ताचा न पडता त्या शिशुपालाचं जे शिर आहे ते धडा वेगळं केलं भगवंतांनी आणि त्या शिशुपालाचा वध केला. थोडक्यात आपण कथा पाहिली, कारण इथे आपण महाभारताची चर्चा करत नाही आहोत. आणि नंतर या शिशुपालाचा मुलगा दृष्टकेतू होता, तो राजा झाला. आपण इथं पाहतो शिशुपालाच्या उदाहरणामध्ये की ही जी वाक्शक्ती आहे, हे जे बोलणं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. ही जी शक्ती दिलेली आहे आपल्याला भगवंतांनी, त्याद्वारे आपण खूप चांगल्या गोष्टी करू शकतो किंवा खूप मोठा विनाशही करू शकतो. हे 2 विभागामध्ये येतं बोलणं. एक आहे सार्वजनिक ठिकाणी आणि दुसरं आहे खाजगी ठिकाणी, प्रायव्हेट स्पेसमध्ये, म्हणजे परिवारामध्ये किंवा आपल्या कार्यालयामध्ये जिथे आपण काम करतो, किंवा कंपनीमध्ये किंवा आपल्या मित्रपरिवारामध्ये, खाजगी ठिकाणी. आणि जे पहिलं आपण म्हटलं ते सार्वजनिक ठिकाणी. तर इथे शिशुपालाचं जे एक्झाम्पल आहे, जे उदाहरण आहे, ते सार्वजनिक ठिकाणी आहे. राजसूय यज्ञामध्ये अवास्तव चर्चा, तथ्य नसलेल्या गोष्टींद्वारे भगवंतांच्या चारित्र्यावरून संशय घेणं, त्यांना घालून पाडून बोलणं, इतरांचा अपमान करणं, भीष्मदेवांचा अपमान करणं, द्रौपदीचा अपमान करणं. पण बऱ्याच वेळा व्यक्ती म्हणतात की फक्त बोलत तर आहे तो, त्याला एवढं मारण्याची गरज काय आहे. तर एका दृष्टीने आपण विचार केला तर व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, पण त्याला सुद्धा एक मर्यादा आहे. ते स्वातंत्र्य आहे म्हणजे तुम्ही काहीही तथ्य नसलेल्या गोष्टी सार्वजनिक ठिकाणी बोलून समाज विघातक कार्य करत असाल, समाजाला प्रक्षोभित करत असाल किंवा समाजाला त्याला भरकटवून टाकत असाल, तर तो खूप मोठा गुन्हा आहे. त्याद्वारे समाजामध्ये तुम्ही खूप मोठा विनाश करत आहेत, समाजाला चुकीच्या वाटेवर घेऊन जात आहेत. त्याला शिक्षा झाली पाहिजे, त्याला थांबवलं गेलं पाहिजे. आणि ते हा शिशुपाल थांबण्याचं नाव घेत नव्हता. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी 100 अपराध होईपर्यंत शांत राहिले. त्यानंतर त्या शिशुपालाला खूप चांगला धडा शिकवला. त्याच्यासाठी ते चांगलं होतं, कारण एवढे अपराध करून, एवढे अपमान करून तो स्वतःचंही नुकसान करून घेत होता. त्यामुळे भगवंतांनी तिथे शिशुपालाचा वध केला. हे झालं सार्वजनिक ठिकाणी आपण पाहिलं.
आपण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतोय शिशुपालाच्या उदाहरणातून. आणि दुसरं आहे खाजगी ठिकाणी जे जास्त पाहायला मिळतं, की समाज किंवा सार्वजनिक ठिकाणी व्यक्ती खूप छान वागतो, गोड गोड बोलतो, आपण खूप डिसेंट, खूप छान असल्यासारखं दाखवतो. पण खाजगी ठिकाणी, घरामध्ये, कार्यालयामध्ये, छोट्या खाजगी मित्रपरिवारामध्ये वगैरे त्याचं खरं रूप त्याच्या बोलण्यातनं बाहेर येतं. अनेक उदाहरणं अशी पाहिलेली आहेत, की व्यक्तीला शिव्या शाप देणं, घालून पाडून बोलणं, स्वतःचा अहंकार दुखावला गेल्यानंतर समोरच्याला बोलून, अपमान करून, शिव्या देऊन एवढं त्याचं मानसिक खच्चीकरण करणं, हा सुद्धा गुन्हा आहे. आणि बऱ्याच वेळा असे लोक असं जस्टिफिकेशन देतात, की मी काही मारलं नाही, मी काही हात नाही उगारला, मी तुला कुठं काही थोडं खर्चटलं तरी आहे का, काहीतरी केलं का मी. पण बोलून त्या वाकशक्तीने त्याच्यात एवढं सामर्थ्य आहे, की त्या व्यक्तीचं मानसिक संतुलन एवढं बिघडतं, एवढं मानसिक खच्चीकरण होतं त्या व्यक्तीचं, की त्याला डॉक्टरकडे जावं लागतं, मानसोपचार घ्यावे लागतात, औषधं घ्यावी लागतात, सायकॅट्रिस्टकडे जावं लागतं. अशी अनेक उदाहरणं आपण पाहतो. तर हे आपण शिकू शकतो, की ही जी वाकशक्ती आहे त्याचा योग्य सदुपयोग व्यक्तीने केला पाहिजे. आणि ह्याद्वारे व्यक्तीची प्रवृत्ती दिसून होते, की व्यक्ती हा आसुरी प्रवृत्तीचा आहे का त्याच्यामध्ये दैवी प्रवृत्ती आहे, ही त्याच्या बोलण्यातनं अनेक वेळा दिसून येते, खाजगी ठिकाणी सुद्धा आणि सार्वजनिक ठिकाणी सुद्धा. त्या वाकशक्तीद्वारे व्यक्ती काय करतोय, काहीतरी चांगलं घडवतोय का विनाश करतोय समाजाच्या किंवा खाजगी ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या आयुष्याचा किंवा परिवाराचा. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरी एक आपण इथे चांगली गोष्ट पाहू शकतो, की शिशुपालाचा वध झाल्यानंतर जेव्हा धृष्टकेतू राजा बनला, तेव्हा त्याने असा विचार नाही केला, की या श्रीकृष्णांनी माझ्या वडिलांचा वध केलेला आहे, माझ्या वडिलांना मारलेलं आहे, आता मी बदला घेणार. आता कितीही वाईट असले तरी माझे वडील होते, ते माझ्या वडिलांना असं केलं, आता मी नाही. त्याला समजलं, की ह्याद्वारे खूप मोठा विनाश झालेला आहे, खूप मोठा विघातक अशी प्रवृत्ती होती यांची, त्यांना त्यांची शिक्षा मिळालेली आहे. त्याला दुःख झालं खूप, पण त्या दुःखामध्ये वाहात जाऊन द्वेषाची भावना मनामध्ये आणून किंवा बदल्याची भावना मनामध्ये आणून त्याने कुठले उलटसुलट कार्य केलं नाही. उलट तो धर्माच्या बाजूने उभा राहिला, पांडवांच्या बाजूने उभा राहिला, स्वतःचा प्राण त्याने युद्धामध्ये दिलं दृष्टकेतू राजाने. तर अशा पद्धतीने हा दृष्टकेतू पांडवांच्या बाजूने लढला. आणि दुसरा त्याच्यासोबत होता तो चेकितान, तो दृष्टकेतू राजाचा मुलगा होता. तर हे दोघं बाप बेटे पांडवांच्या बाजूने खूप द्वेषाने लढले, खूप शौर्याने लढले. दृष्टकेतूचं वर्णन आहे, की द्रोणाचार्यांद्वारे वीरगती प्राप्त झाली. द्रोणाचार्यांनी मारलं दृष्टकेतू राजाला युद्धामध्ये. आणि हा द्रोणाचार्यांचा खूप मोठा पराक्रम महाभारतामध्ये याची चर्चा होते, की दृष्टकेतूला द्रोणाचार्यांनी मारलं. एवढा महान दृष्टकेतू राजा होता युद्धामध्ये. आणि चेकितान सुद्धा, जसं मी सुरुवातीला सांगितलं, की 7 अक्षौहिणी सेना होती. तर या 7 अक्षौहिणी सेनांचे 7 वेगवेगळे सेनापती सुद्धा होते. सर्वात मोठ्या पिढीमध्ये विराट आणि द्रुपद हे दोन अक्षौहिणी सेनांचे सेनापती होते. त्याच्या पुढच्या पिढीमध्ये भीमसेन सुद्धा एका छोट्या अक्षौहिणीचे सेनापती होते. आणि जे ओव्हरऑल पूर्ण सरसेनापती होते ते धृष्टद्युम्न, द्रुपदांचे पुत्र, ज्याची चर्चा आपण मागच्या भागामध्ये केली. त्याशिवाय सात्यकी, भगवान श्रीकृष्णांचे चुलत भाऊ जे होते, आपण चर्चा केली मागच्या भागामध्ये, ते सुद्धा एक सेनापती होते. शिखंडी एक सेनापती होता. आणि त्याच्या पुढच्या पिढीमध्ये हे चेकितान, जे राजा धृष्टद्युम्नांचे पुत्र होते, ते सुद्धा एक सेनापती होते युद्धामध्ये. आणि ते सुद्धा खूप द्वेषाने लढले. 18व्या दिवसापर्यंत लढत होते चेकितान. 17व्या दिवशी जेव्हा कर्णाचा मृत्यू झाला, 18व्या दिवशी शल्य हा सेनापती बनला कौरवांचा. मग शल्यही मृत्यू झाला, शल्याचाही मृत्यू झाला, शकुनीचा मृत्यू झाला. तेव्हा दुर्योधन खूप द्वेषाने पेटून उठला आणि तेव्हा दुर्योधनाद्वारे या चेकितांचा वध करण्यात आला युद्धामध्ये. वीरगती प्राप्त झाली चेकितानला. या दोघांचं वर्णन इथे दुर्योधन करत आहे, कारण हे खूप महान लढवय्ये होते आणि या दोघांकडनं आपण खूप चांगल्या गोष्टी शिकू शकतो. अजून एक संबंध आहे, धृष्टकेतूंची मुलगी, तिचं नाव होतं करेनुमती, जी चेकितांची बहीण होती. तिचा विवाह झाला नकुलाशी. त्यामुळे त्या दृष्टीने पाहिलं तर नकुलाचे सासरे सुद्धा होते धृष्टकेतू. पुढचं नाव आहे काशीराज. अनेक असे राजे आहेत ज्यांचं नाव त्यांच्या राज्यांवर पडतं, जसं पांचाल नरेश किंवा काशीराज किंवा कुंती भोज पुढं नाव आहे. तर ते राज्यच एवढं प्रसिद्ध होतं की तिथल्या राजाचं नाव पडून जातं काशीराज, काशीचे राजा. तर हे काशीराज सुद्धा खूप शक्तिशाली योद्धे होते. हे पांडवांच्या बाजूने लढत होते. पुरुजित राजा होते, ज्यांचं खूप सारं वर्णन येत नाही, माझ्या तरी वाचण्यात नाही आलं.
तेही पांडवांच्या बाजूने लढत होते. त्यानंतर पुढचं नाव आहे कुंती भोज. भोज साम्राज्याचे किंवा कुंती राज्याचे राजे. त्या राज्याचं नाव कुंती आहे आणि त्या राज्याच्या नावावरनं कुंतीचं नाव कुंती पडलेलं आहे, जी पांडवांची आई होती. तर कुंती ही मूळची पृथा शूरसेनांची मुलगी, जे भगवान श्रीकृष्णांचे आजोबा होते, वसुदेवांचे वडील. वसुदेवांची बहीण पृथा हिला शूरसेनांनी त्यांचे मित्र कुंती भोज राजाला दत्तक म्हणून दिली आणि ती दत्तक दिल्यानंतर ती कुंती भोज राजांसोबत राहू लागली. पण तिला सर्वजण पृथा नावाने हाक मारायचे. तेव्हा तिला तिच्या मूळ वडिलांची किंवा मूळ त्याचे जे आई वडील होते त्यांची आठवण यायची, त्या राज्याची आठवण यायची. तेव्हा तिने तिचं नाव बदलून तिथे कुंती ठेवण्यात आलं, त्या राज्यावर ठेवण्यात आलं, जेणेकरून त्या राज्याप्रती तिची ओळख निर्माण होईल. खरं तर आपण सर्वजण भगवंतांचे अंश आहोत, आत्मे आहोत, आपण हे शरीर नाही आहोत. पण जेव्हा भौतिक जगतात आपण येतो तेव्हा आपल्या नावाद्वारे आपली ओळख निर्माण होते. सर्वप्रथम जन्माच्या वेळेस आई वडील नाव देतात, त्या नावाद्वारे ती ओळख दिली जाते त्या व्यक्तीला, त्या नावाद्वारे. आणि त्या नावाद्वारे ते नाव देणाऱ्यांबद्दल एक प्रेमाची भावना निर्माण होते, एक प्रेमाचं नातं निर्माण होतं त्या नावाद्वारे. तसंच दुसऱ्यांदा नाव दिलं जातं ते आध्यात्मिक गुरूंद्वारे. जेव्हा प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेमध्ये एका गुरुचा आश्रय व्यक्ती स्वीकार करतो, तेव्हा त्या गुरुद्वारे एक आध्यात्मिक नाव दिलं जातं. जसं रासपती दास हे आध्यात्मिक नाव आहे, आध्यात्मिक गुरूंद्वारे दीक्षेच्या वेळेस दिलं गेलेलं. तर त्या नावाद्वारे सुद्धा आपली एक प्रेमाचं नातं, एक आदान प्रदान तिथे निर्माण होतं. ते एक नातं घट्ट बनलं जातं त्या ओळखीद्वारे, त्या नावाद्वारे. तर हे नाव जे कुंतीला प्राप्त झाले ते कुंती भोज जे राजा होते त्यांचं साम्राज्य होतं कुंती साम्राज्य. आणि त्या कुंती भोज राजांनी ते कुंती नाव कुंतीला दिलेलं आहे. तर हे कुंती भोज सुद्धा युद्धामध्ये लढत होते. आणि शैब्य पुढचं नाव आहे, जे शिबीराजाचे वंशज. शिबीराजाचं नाव भागवत पुराणात सुद्धा आहे. आपणही लहानपणी अनेक कथा ऐकल्यात त्यांच्या दानाच्या, राजा शिबी यांच्या. तर या शिबीराजांचे जे वंशज होते शैब्य, ते सुद्धा युद्धामध्ये लढत होते. आणि पुढे त्यांचं वर्णन करण्यात आले की नरपुंगव, हे सर्व नरपुंगव होते. पुंगव याचा अर्थ बैल. जसं नरशार्दूल म्हटलं जातं किंवा नरसिंह म्हटलं जातं, तसं नरपुंगव. नरांमध्ये किंवा योद्ध्यांमध्ये हे बैलाप्रमाणे शक्तिशाली होते. जर मॉडर्न पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये आपण पाहिलं तर बैलाप्रती त्यांना एवढा काही आदर वगैरे नाही आहे. पण भारतीय संस्कृतीमध्ये, वैदिक सनातन संस्कृतीमध्ये गाय ही आईप्रमाणे आहे, मातेप्रमाणे आहे, आणि बैल हे वडिलांप्रमाणे आहेत, पित्याप्रमाणे आहेत. कारण बैलाद्वारे शेतीमध्ये नांगर चालवला जायचा आणि अन्न तयार व्हायचं. नंतर हे सर्व यंत्र वगैरे आले. आपण विचार करू शकतो, एक मोठा एवढा ट्रॅक्टर लागतो शेत जमीन नांगरण्यासाठी, तेच कार्य तो बैल करतो. त्या बैलामध्ये खूप शक्ती आहे. आपण काही स्पोर्ट्स वगैरे पाहतो, त्या बैलाला असा लाल कापड वगैरे दाखवतात वगैरे वगैरे. त्याचं समर्थन आपण करत नाही असे खेळ खेळले जावे म्हणून, पण तिथे आपल्याला शक्ती दिसते त्या प्राण्याची, त्या बैलाची. त्यामुळे बैलाला, जरी प्राणी म्हणणं चुकीचं एका अर्थाने, गाय आणि बैल हे माता पित्याप्रमाणे आहेत प्रत्येक मनुष्यासाठी, पण इथे त्यांची तुलना बैलाशी करण्यात आलेली आहे. एवढे शक्तिशाली असे हे सर्व योद्धे आहेत. आणि पुढच्या श्लोकातही दुर्योधन म्हणते की सर्व एव महारथः नरपुंगवः, असं त्यांचं वर्णन करून, ही विशेषणं वापरून द्रोणाचार्यांना दुर्योधन वॉर्निंग देते की पहा, हे खूप शक्तिशाली आहेत त्यांच्याकडे योद्धे. तुम्ही पूर्ण शक्तीनिशी, पूर्ण जीवानिशी सर्व तुमची शक्ती पणाला लावून लढा, नाहीतर काही आपलं खरं नाही या युद्धामध्ये. अशा पद्धतीने द्रोणाचार्यांना एक वॉर्निंग देते दुर्योधन की तुम्ही पूर्ण शक्तीनिशी लढा. त्याच्यानंतर पुढचा श्लोक आहे 6वा श्लोक. यामध्ये काही योद्ध्यांची नाव आहेत. युधामन्युश्च विक्रांत. विक्रांत म्हणजे खूप शक्तिशाली. युधामन्यू, तर हे युधामन्यू. आणि पुढचं नाव आहे उत्तमौजाश्च वीर्यमान. हा उत्तमौजा, हे युधामन्यू आणि उत्तमौजा काही ठिकाणी वर्णन आहे की हे पांचाल राजाचे, जे द्रुपद राजा होते त्यांचेच एक 2 पुत्र होते. अजून शिखंडी त्यांचा पुत्र होता, धृष्टद्युम्न, द्रौपदी. त्याशिवाय युधामन्यू आणि उत्तमौजा हे सुद्धा द्रुपद राजाचे पुत्र होते. तर युद्धाच्या सुरुवातीस हे दोघं अर्जुनाचे अंगरक्षक म्हणून अर्जुनाच्या रथाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला तैनात होते. जे सर्वप्रथम वज्रव्यूह अर्जुना आणि
धृष्टद्युम्नाद्वारे केलं गेलं पहिल्या दिवशी, तिथे या दोघांचं वर्णन आहे की ते अर्जुनाच्या डाव्या आणि उजव्या बाजूस अर्जुनाचे अंगरक्षक, त्याच्या रथाच्या चाकांचं रक्षण करण्यासाठी, अर्जुनाचं रक्षण करण्यासाठी हे युद्धामध्ये लढले. हेही खूप त्वेषानं लढले युधामन्यू आणि उत्तमौजा. आणि त्यानंतर पुढचं वर्णन आहे सौभद्रः. सौभद्रः म्हणजे सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू. 16व्या वर्षी या अभिमन्यूने खूप सारे जे स्किल्स आहेत, कौशल्य प्राप्त केली होती. आपण प्रसिद्ध कथा ऐकतो की कशा पद्धतीने चक्रव्यूहाचा भेद केला, आतमध्ये प्रवेश केला. 13व्या दिवशी घडलेली घटना ही युद्धामध्ये. आणि त्यानंतर कोणालाही ऐकत नव्हता अभिमन्यू. अनेक योद्ध्यांशी एकटा लढत होता आणि बाकीचे त्याच्या मागे त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी, त्याला संरक्षण देण्यासाठी जे योद्धे तैनात करण्यात आले होते पांडवांद्वारे, ते आज शिरू शकले नाही आणि अभिमन्यू एकटा अडकला. आणि 6 महारथींद्वारे पूर्णपणे कपटाद्वारे मागून त्याच्यावरती आक्रमण करून अभिमन्यूचा तिथे विनाश करण्यात आला चक्रव्यूहामध्ये. ज्याचा बदला म्हणून 14व्या दिवशी अर्जुनाने जयद्रथाचा विनाश केला. हे महाभारताच्या कथेमध्ये येतं. अनेक तास हा अभिमन्यू लढला. त्या दिवशी 13व्या दिवशी एकटा लढत होता आणि नंतर तो वीरगती त्याला मिळाली युद्धामध्ये. तर अशा सर्वांचं वर्णन इथे दुर्योधन द्रोणाचार्यांसमोर करत आहे. तर या 4थ्या, 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये पांडवांच्या बाजूच्या जे महान योद्धे आहेत, 19-20 योद्ध्यांचं जवळपास इथे वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि हे सर्व महान आहेत, तुम्ही लक्ष देऊन लढा. दुर्योधन घाबरलेला आहे सर्व सांगताना. आणि लगेच ॲडजस्टमेंट म्हणून लगेच 7व्या श्लोकामध्ये तो आता आपली बाजू सांगेल. कौरवांच्या बाजूने कोण कोण लढतंय. अस्माकम तो विशिष्ट आहे, पण असं नका समजू की आमच्याकडे आपल्याकडे नाही आहेत. आपल्याकडेही खूप सारे योद्धे आहेत. आणि त्याचं वर्णन तो 7व्या श्लोकापासून पुढे करणार आहे, ज्याची चर्चा आपण याच्या पुढच्या सत्रामध्ये करणार आहोत. तर आपल्या सर्वांना विनंती आहे, स्क्रीनवर जे जे दिसत आहेत त्या सर्व गोष्टी करा, ज्याद्वारे हे आपला जो कोर्स आहे मराठी भगवद्गीता कोर्स जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचेल. आपले काही प्रश्न असतील, आपले काही अभिप्राय असतील, काही सूचना असतील तर नक्की लिहा कमेंट्समध्ये आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हे सर्व व्हिडिओ पोहोचवा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये. हरे कृष्णा. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare